छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच एक ढोंग होतं हे औरंगजेबाने म्हटलं होतं, आदिलशहाने म्हटलं होतं व आपल्याच राज्यातील काही पंडितांनी देखील म्हटलं होतं। पण इतिहासाने त्या सर्वांना उत्तर दिलं थेट रायगडावरूनच। 30 वर्ष, फक्त 30 वर्षाच्या कालावधीत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, आग्र्याच्या कैदेतून सुटका केली व मुघलांना त्यांच्याच घरात घुसून गुडघ्यावर आणलं। पण मग दिल्लीच्या दरबारात ज्या माणसाने पूर्ण देशाचा नकाशा बदलला त्याला काय म्हटलं जायचं? फक्त एक जमीनदार, एक बंडखोर, एक लढवय्या ज्याने स्वतःच्या रक्ताने स्वराज्य उभं केलं होतं त्याला राजा म्हणायला जगाने नकार दिला होता। पण मग शिवरायांनी ठरवलं जर जग मानत नाही तर आपण जगाला दाखवून देऊ। आणि इथे सुरू झाली खरी लढाई। राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आणि विरोध होऊ लागला, ते पण आपल्याच माणसांकडून। स्थानिक पुरोहितांनी सरळ नकार दिला। ते म्हणाले की तुम्ही क्षत्रिय नाही व तुम्हाला राज्याभिषेकाचा अधिकार नाही। हा किती मोठा अपमान होता। जो माणूस आयुष्यभर प्रजेसाठी लढला आणि त्यालाच आपल्या भूमीत परक केलं जात होतं, तेही कशाच्या आधारावर? फक्त जन्माच्या आधारावर। विरोध तिथेच थांबला नाही। पैशाची कमतरता होती, खजाना रिकामा होता, सरदारांमध्ये मतभेद होते आणि मुघलांचं दडपण देखील होतं। चारही बाजूनी आग होती। पण मग काय, वाघाला पिंजऱ्यात अडकवता येत नाही। काशीहून गागाभट्ट बोलवले गेले, देशातले सर्वश्रेष्ठ विद्वान। त्यांनी मेवाडच्या सिसोडिया वंशाशी शिवरायांचं नातं सिद्ध केलं। यामुळे विरोध करणाऱ्यांची तोंड कायमची बंद झाली। 6 जून 1674 रायगड सजला होता। 50,000 माणसं जमा झाली होती। 32 मणाचं सोन्याचं सिंहासन तयार झालं होतं। पण हे सगळं स्वतःच्या मोठेपणासाठी नव्हतं, हे या मातीला सार्वभौम ओळख देण्यासाठी होतं। युरोपियन व्यापाऱ्यांना, मुघलांना व आदिलशहाला ठणकावून सांगण्यासाठी होतं, आता इथे आमचा स्वतःचा राजा आहे, स्वतःचं राज्य आहे व स्वतःचा कायदा आहे। हा फक्त राज्याभिषेक नव्हता, हा एका विचाराचा जन्म होता। त्या दिवशी सिंहासनावर फक्त एक राजा बसला नव्हता, तर सिंहासनावर बसला होता प्रत्येक मावळा जो या मातीसाठी पडला। प्रत्येक आई जिने आपला मुलगा स्वराज्यासाठी दिला। प्रत्येक शेतकरी ज्याने स्वप्न पाहिलं होतं की एक दिवस आपलंही राज्य असेल। आणि आज 350 वर्षानंतरही त्यांचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो। हेच आहे त्यांचं खरं राज्य। जय भवानी, जय शिवाजी।